हाय फ्रेंड्स, मी वैभवी। आज मी तुमच्या समोर घेऊन आले एक सिंपल टेक्निक ज्याने आपण ट्री एकदम कमी टाइम मध्ये आणि डिटेल मध्ये पेंट करू शकतो। कोणत्याही ड्रॉइंग मध्ये किंवा पेंटिंग मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असतो तो म्हणजे बेस। तर आपण या सेम टेक्निकचा वापर करणार आहोत, म्हणजे बेस आपण रेडी करून घ्यायचा आहे। बेस जेव्हा आपला चांगला असतो ना आणि परफेक्ट होतो तेव्हा ड्रॉइंग मध्ये डिटेलिंग करणं हे खूप सोपं जातं। त्याच्यासाठी बेसचे जे कलर आहेत किंवा बेस आहे, बेसचं ड्रॉइंग आहे ते आपलं एकदम व्यवस्थित असणं खूप गरजेचं असतं। मी आता इथे बेससाठी बर्न सायनामध्ये पर्शियन ब्लू कलर मिक्स करून एक डार्क ब्राऊन कलरची शेड तयार केली आहे आणि ती पहिली मी बेसला देऊन घेते आणि थोडं हलकं जे तुम्हाला लाईट दिसते त्याच्यासाठी मी वापरलं आहे येलो ऑकर। आता वरती पानांसाठी म्हणजे लीव्स साठी मी सॅप ग्रीन कलर मध्ये पर्शियन ब्लू घालून एक डार्क कलरचा बेस देऊन घेते। आता इथे आपलं 50% ड्रॉइंग हे कम्प्लीट झालं आहे, म्हणजे आपला बेस हा रेडी आहे। आता आपण हळूहळू ह्याच्यामध्ये डिटेलिंग करत जाणार। डिटेलिंग साठी मी सॅप ग्रीन कलरचा वापर केला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ब्रश फिरवायचा आहे की आपल्याला फील झालं पाहिजे की ती पानं आहे, म्हणजे टॅप टॅप करत जायचं आहे, हलक्या हाताने टॅप करायचं, म्हणजे थोडा आपला जो बेस आहे डार्क ग्रीन कलर आहे तोही दिसला पाहिजे। तसं मर्ज आणि फ्लॅट नाही करायचं आपल्याला, हे आपल्याला पॅच वर्क मध्ये करायचं आहे। आता मी आणखीन डिटेलिंग साठी सॅप ग्रीन कलर मध्ये हळूहळू येल्लोचं प्रमाण वाढवत जाणार आहे आणि आता पानांचा फील येण्यासाठी मी 4 नंबरचा राऊंड ब्रशचा वापर केला आहे आणि तसंच सेम हळूहळू टॅप करत जायचे आपल्याला। एकदम हळूहळू डिटेलिंग करायचं आहे, एकदम स्टेप बाय स्टेप आपल्याला येल्लो कलरचं प्रमाण सॅप ग्रीन कलर मध्ये वाढवत जायचं आणि एकदम हलकं करायचं। कधी पण ड्रॉइंग मध्ये असं मोठं झाड काढायचं असेल ना तर ते छान बहरलेलं दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे, नाहीतर त्याच्यात ती मजा नाही। त्यासाठी आपल्याला मस्तपैकी टॅप करत त्याचा व्हॉल्यूम क्रिएट करायचा आहे, नाहीतर झाड असं सुकलेलं मरगटलेलं वाटणार आणि आपल्याला तसं नाही, आपल्याला चित्रात जिवंतपणा आणायचा आहे। हळूहळू मी सॅप ग्रीन कलर मध्ये येल्लोचं प्रमाण परत थोडंसं हलकं वाढवलंय आणि त्याच्यामध्ये एकदम म्हणजे 1 ड्रॉप व्हाईट, 1 ड्रॉप पेक्षा पण कमी म्हणू शकता। तर थोडंसं मी थोडाचं डिटेलिंगला स्टार्ट केलंय। आय होप तुम्हाला हे खूप आवडत असेल आणि जर तुम्हाला हे आवडत असेल आणि तुम्हाला असंच माझे नवीन एक्सपेरिमेंट बघायला आवडत असतील तर प्लीज मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, कमेंट करा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर हवा आहे। मला नक्की आवडेल तुमच्या कमेंट वाचायला आणि त्यावरती व्हिडिओ बनवायला। आता मी डायरेक्ट येल्लोने थोडेसे डिटेलिंग करणार आहे, म्हणजे पानं जास्त प्रखर दिसतील हा माझा प्रयत्न आहे। हळूहळू टॅप करत सेम प्रोसेस। जितकं जास्त आपण आपल्या ड्रॉइंग मध्ये डिटेलिंग करू ना तितकंच हे चित्र जिवंत होणार आहे। थोडे बारीक डिटेल्स जर आपण ऍड केले ना तेवढं जिवंत होत जातं। हळूहळू छोटेसे आता मी इथे लाईट ऍड केली आहे, थोडीशी शॅडो, थोडंसं गवत खाली, म्हणजे एक स्टोरी आपली कंप्लीट होईल। नुसतं झाड आहे असं नाही, आजूबाजूचा थोडासा फिलिंग देते मी इथे। तुम्हाला हे चित्र कसं वाटलं आणि तुम्हाला ही टेक्निक माझी कशी आवडली प्लीज मला हे कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी करणारा एक्सपेरिमेंट हा बरोबर होतोय की नाही हे मला नक्की कळेल आणि असेच तुमच्या समोर छान व्हिडिओ आणायला मला खूप आवडत राहील।
थँक्स फॉर वॉचिंग. बाय. स्टे ट्यून्ड.